राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार करून असं सांगितलं की सोशल मीडियावरती त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात येतात, पोस्ट करण्यात येतात। यासाठी 4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांची तक्रार जी आहे ती रुपाली चाकणकर यांनी केलेली आहे। त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कांचे हे देखील होते। त्यांनी आत्ताच लाल महालात जाऊन दीप प्रज्वलन केलेलं आहे जिजाऊंच्या पुतळ्यासमोर। काय नेमकी तुमची भूमिका आहे, काय सांगण्यासाठी म्हणून तुम्ही आज इथं लाल महालात आलेला होतात आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावरती अनेक पोस्ट्स करण्यात आल्या, त्याच्यावरती आक्षेपार्ह अशा टिप्पण्या करण्यात आल्या असा त्यांचा आरोप आहे। मूळ मुद्दा असा आहे मॅडम की 14 नोव्हेंबर दिवशी बलिप्रथा दिन होता, ज्याला आपण दिवाळी पाडवा म्हणतो। या दिवशी बळीराजाचं पूजन केलं जातं, बळीराजाला पूजलं जातं। इडापिडाटोळं बळीचं राज्य असं म्हटलं जातं। बळीराजा आमचा राजा आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे। त्या दिवशी रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट करण्यात आली होती, बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये जे पोस्टर वापरलं होतं त्याच्यामध्ये वामनाने बळीराजाच्या डोक्यावरती पाय दिला असं ते चित्र होतं। त्यामुळे आमच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही त्यांना काही प्रश्न उपस्थित केले होते की हे चित्र चुकीचं आहे, हे चित्र आहे, हे चित्र चुकीचं आहे आणि यांना आमच्या भावना दुखावलेल्या आहेत। ह्या चित्रातनं नेमकं काय चित्रातनं जे काही मॅसेज जातो तो चुकीचा आहे, याचा आकलन अभ्यास त्या पोस्ट करताना नाही का। तर त्याच्यानंतर 27 तारखेला मला नोटीस आली। त्या नोटीसमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की 19/10/2023ला एक 207 नंबरचा गुन्हा रजिस्टर झाला होता, ज्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांवरती काही 4 ते 5 तरुणांनी खालच्या भाषेमध्ये कमेंट केल्या होत्या, त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या चौकशीच्या अनुषंगाने मला नोटीस आली। खरं तर राग हा या पोस्टचा होता चाकणकरताईंना, पण या पोस्टमध्ये असं चुकीचं काय नसल्यामुळं जुन्या एका गुन्ह्याचा संदर्भ देऊन मला ती नोटीस पाठवण्यात आली। मी चौकशीलाही सामोरं जाणार होतो, पण तत्पूर्वी प्रसारमाध्यमांना चुकीच्या माहिती देऊन 5 तारखेला आणि 6 तारखेला माझी बदनामी करणारं म्हणजे ह्या जी काय 19/10/2023ची जी केस आहे त्या केसमध्ये मी पण आरोपी असं भासवून माझंही नाव प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांची मीडियाची दिशाभूल करून माझ्या विरोधात बातम्या लावण्यात आल्या आणि माझी बदनामी करण्यात आली। त्या संदर्भात तुमच्यावर गुन्हा दाखल आहे ना? माझ्यावरती गुन्हा दाखल नाही आहे। जो गुन्हा दाखल आहे तो 5 जणांवर आहे, ते वेगळे तरुण आहेत, त्यांच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, ते माझे मित्र नाहीत, फेसबुक फ्रेंडसुद्धा नाही आहेत। पण त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनावर दबाव टाकून माझी लिंक त्याच्याशी असं दाखवण्याचा भासवण्याचा प्रयत्न करण्यात। पण मग ते संभाजी ब्रिगेडचा भाग आहेत का? अजिबात नाही, त्यांचा संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही आहे। मूळ मुद्दा असा आहे की या पोस्टचा त्यांना राग होता, पण ही कायदेशीरदृष्ट्या पोस्ट योग्य आहे, ह्याच्यामध्ये कुठंही मी कायद्यात मोडलेलं नाही किंवा अपशब्द वापरलेले नाहीत। पण या पोस्टचा राग धरून त्यांनी जुन्या एका केसमध्ये मला त्यात संलग्न करण्याचा प्रयत्न केला। मी चौकशीलाही सामोरं जाईन असं त्यांना म्हटलं होतं। 5 तारखेला ज्या काही PSI स्नेहला अडसोळे आहेत त्यांनाही कॉल करून मी म्हटलं होतं की मी चौकशीला येतो, काही कारणास्तव जाऊ शकलो नाही। पण 6 तारखेला जे काही माझ्या बदनामीच्या सगळ्या बातम्या व्हायरल झाल्या त्याच्यावर स्पष्टीकरण देणारे आज मी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली। पण त्यानंतर मला पत्रकार परिषद झाल्यानंतर काही बातम्या बघायला मिळाल्या, त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर अशा म्हणतायत की ती जी पोस्ट आहे माझी त्याच्याबद्दल त्यांची तक्रार नाही, तर पोस्ट खाली आलेल्या कमेंटबद्दल त्यांची तक्रार आहे। पण माझं म्हणणं असं आहे की सोशल मीडियामध्ये पब्लिक पोस्ट केल्यानंतर कोणी काय त्याच्यावरती कमेंट करावं याच्यावरती आमचा कंट्रोल नसणार आहे। आम्ही काही त्यांना प्रवृत्त केलं नाही की चुकीच्या कमेंट करा। त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी आमच्याशी सकाळी बोलताना असं सांगितलंय की ती पोस्ट जर चुकीची होती तर त्यांच्या टीममधल्या लोकांकडनं ती पोस्ट करण्यात आली होती। ती पोस्ट जर तुम्हाला चुकीची वाटत होती तर ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवं होतं आणि त्यांनी ती पोस्ट डिलीट केली असती। मात्र त्यांचा आरोप हा नाहीच आहे, त्यांचा आरोप हा आहे त्यांनी तक्रार याच्यासाठी केली की त्याच्या खाली अश्लील कमेंट्स करण्यात आल्या होत्या त्यांच्याबद्दलच्या आणि महिलांचा असा अवमान होऊ नये याच्यासाठी म्हणून त्यांनी आज ही ॲक्शन घेतलेली आहे। आता याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे मॅडम, त्यांची मी पूर्ण बाय टाकली होती, त्याच्यामध्ये ते जे म्हणतात खाली कमेंट आक्षेपार्ह आहेत। तुम्ही आजही माझी ती पोस्ट आहे त्याच्यामध्ये 109 कमेंट आहेत, 109च्या 9 कमेंट तुम्ही वाचू शकता। कुठल्याही प्रकारे चुकीची कुणी भाषा वापरली नाही, जर वापरली असेल तर कायदेशीरदृष्ट्या त्याला त्यांनी नोटीस पाठवायला पाहिजे, आम्ही त्याचं समर्थन करत नाही। पण त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यातल्या काही कमेंट्स डिलीट करण्यात आल्या। डिलीट करण्यात आल्या तर का डिलीट करण्यात आल्या? मग त्या डिलीट केल्या असतील तर त्याचे स्क्रीनशॉट असतील तर त्यांना ते स्क्रीनशॉट पोलीस प्रशासनाला देऊ, त्यांनी नोटीस पाठवावी ना। मला ह्याच्यामध्ये गुन्हेगार ठरवण्याचं कारण काय आणि माझी बदनामी करण्याचं कारण काय? आणि तुम्ही जर म्हणता त्यांना चूक मान्य आहे, ती पोस्ट चुकीची आहे, त्या आज वामनाचं समर्थन करत नाहीत म्हणता। आम्ही म्हणतो की गुलामगिरीमध्ये जे बळीराजा मांडलेला आहे आणि वामनाचं जे मांडणी केलेली आहे महात्मा फुलेंनी तो त्यांना मान्य आहे का? तर या पोस्टची हिस्ट्री अशी आहे मॅडम, पोस्ट त्यांनी 14 तारखेला केली होती। ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ती पोस्टर जे आहे हे जे आता तुम्हाला फोटो दाखवला आम्ही, ते पोस्टर हटवलं, त्यांनी कॅप्शन तसंच ठेवलं आणि त्या पोस्टची हिस्ट्री बघा तुम्ही। 15 नोव्हेंबरला परत ते पोस्टर जोडलेलं आहे त्यांनी,
म्हणजे त्यांच्या बोलण्यात आणि कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. त्या जर म्हणतायत ना पोस्टर चुकीचं आहे ते मान्य करतायत, त्यांच्या सोशल मीडिया टीमनं बनवलं, त्यांची चूक नाही, ठीक आहे ना. मग 14 तारखेला ते डिलीट झाल्यानंतर 15 तारखेला परत तुम्ही ते अपलोड करता. ही पोस्ट हिस्ट्री आहे त्यांची, म्हणजे त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे ना. मग आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशीच आहे. आता आम्ही या ठिकाणी लाल महालामध्ये येऊन जिजाऊंना वंदन केलं. ज्या जिजाऊंचं आणि सावित्रींचं नाव घेऊन रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करतात, जिजाऊ सावित्रींचं त्या प्रत्येक त्यांच्या भाषणामध्ये, प्रत्येक त्यांच्या मीडिया बाईटमध्ये नाव घेतात, महिला असल्याचं ते सांगतात आणि महिलांसाठी काम करतो म्हणून सांगतात. आम्ही संभाजी ब्रिगेड या चळवळीमधून महिलांचा सन्मान करतो. आम्ही जय जिजाऊ म्हणून बोलण्याची सुरुवात करतो. आमचं प्रेरणास्थान जिजाऊ आहेत. आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची प्रतिष्ठा हनन करून त्यांना नक्की काय मिळवायचे हा आमचा पहिला सवाल आहे. दुसरा सवाल असा आहे की तुम्हाला महात्मा फुलेंचा विचार तुम्ही सांगता, महात्मा फुलेंचा वारसा तुम्ही सांगता. महात्मा फुलेने गुलामगिरीमध्ये मांडलेले बळीराजा आणि महात्मा फुलेंनी गुलामगिरीमध्ये मांडलेला वामन हा तुम्ही वाचला आहे का, हा आमचा त्यांना सवाल आहे. आणि त्या ज्या म्हणतात मी कायद्याचा माझ्या पदाचा गैरवापर करत नाही. मॅडम, मी काल ह्या विषयावर आवाज उठवायचं ठरवल्यानंतर मी एक सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे, माझ्या पाठीशी काही संघटनेचे लोक आहेत, पदाधिकारी आहेत, म्हणून मी हे डेअरिंग केलं. कारण आज त्या प्रशासनावर दबाव आणतात सत्तेचा गैरवापर करून. महाराष्ट्रभरामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये आमच्यासमोर असे येते त्यांनी अनेकांना नाहक त्रास दिला आहे. फक्त त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या रुपाली चाकणकर. हां, रुपाली चाकणकरांना मी सकाळी त्याचं एक उदाहरण पण दिलं. बीडच्या आमच्या भगिनी आहेत, काय नाव आहे त्यांचं, हां, पिंपळे मॅडम आहेत, हेमा पिंपळे म्हणून. तर त्यांनी महिला आयोगाच्या कामकाजाबद्दल काय प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी पत्रकार परिषद घेतली म्हणून त्यांना धमकी देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत त्यांनी बीडमध्ये. अशा पद्धतीनं जर ते त्यांच्या पदाचा गैरवापर करत असतील तर आमच्यासारखे यशवंतराव चव्हाणांची परंपरा या महाराष्ट्राला आहे राजकारणाची, सुसंस्कृत, एकमेकाच्या मताचा आदर करण्याची. ती संस्कृती आणि ती सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रात टिकून राहावं. अशा पद्धतीनं खुन्नस आणि राग आणि द्वेष मनात धरून कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचं जर रसोडाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये पायंडा कोण पाडत असेल तर ते हाणून पाडण्याचं काम आम्हाला करायचे. या माध्यमातून आमचा एवढंच भावना आहे. आणि जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी म्हणून तुम्ही वावरत असताना त्यांनी शिवबांना घडवलं, शिवबांनी परस्त्री माते समान मानली, त्यांच्या विचारांना मानणारे, त्या विचारांचा जागर करणाऱ्या त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही महिलांचा अपमान केला किंवा महिलांबद्दल अश्लील टिप्पणी केली म्हणून चुकीच्या पद्धतीनं त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही जिजाऊ आणि सावित्रीचं नाव घेऊन त्यांच्या विचारांच्या सुसंगत नाही तर विचारांना सुसंगत नसणाऱ्या विरोधात असं विरोधी विचाराचं तुम्ही काम करताय असं आमची भूमिका आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना खोट्या गुन्ह्याअंतर्गत त्यांना फसवण्यात येत आहे. रुपाली चाकणकर हा त्यांच्या मनात जो राग आहे, द्वेष आहे तो असल्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे आणि यांनी कुठलीही अश्लील टिप्पणी केलेली नव्हती. त्या टिप्पण्या करणाऱ्या किंवा त्या कॉमेंट्स करणारे लोक हे वेगळे होते, त्यांच्याशी यांचा काहीही संबंध नाही आहे आणि ते महिलांचा, स्त्रियांचा त्यांना मान आहे, ते सन्मान त्यांना देतात. म्हणूनच त्यांनी आत्ता येऊन जिजाऊंना वंदन केलेलं आहे असंही त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह देवयानी अतलाबादकर, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.